नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल शेवगा मसाल्याची भाजी. यासाठी मी कांदा टोमॅटो हे बारीक करून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो आपलं कढईमध्ये चांगलं भाजत आहे तोपर्यंत आपण शेंगा कट करून घ्यायचे. इकडे त्या कांदा टोमॅटोमध्ये आता आपण डाळ्याचं पीठ टाकलेलं आहे. डाळ्याचं पीठ टाकल्याने आपल्या रेसिपीला ही चव छान येते व भाजी घट्टही होते. त्यासाठी डाळ्याचं पीठ वापरलेलं आहे मी. आता याच्यामध्ये काळं तिखट, हळद आणि लसूण, खोबरे, अद्रक बारीक केलेली पेस्ट आणि गरम मसाला टाकून चांगलं परतू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्या आपण चिरलेल्या शेंगा टाकायच्या व थोडं पाणी ओतून ते शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनी आता चेक करायचं आपण आपल्या शेंगा शिजलीत का. तर आपले तयार आहे शेवगा मसाला. त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकलेली आहे. तर आपलं धाबा स्टाईल शेवगा मसाला